रस्ता लूट करणाऱ्यांच्या धुळे तालुका पोलिसांनी 24 तासाच्या आत आवळल्या मुसक्या। नाशिक येथून एका कारमध्ये आलेल्या तरुणास विटेचा धाक दाखवत लुटल्याची घटना काल रात्रीच्या सुमारास बाळापूर शिवारात घडली होती। या घटनेत तेजस सोनवणे या तरुणाकडील एका महागड्या मोबाईलचा 3000ची रोकड मिळून एकूण 36,600 रुपयांचा मुद्देमाल लुटारूने चोरून नेला होता। या संदर्भात धुळे तालुका पोलीस ठाण्यात घटनेची नोंद होताच धुळे तालुका पोलिसांनी तपासाची चक्र गतिमान करत या जबरी चोरीतील चोरट्यास मुद्देमालासह 24 तासाच्या आत जेरबंद केले। धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये फागणे गावानजीक काल एक घटना घडली होती जबरी चोरीची। या घटनेमध्ये रस्त्याच्या कडेला कार लावून झोपलेल्या एका इसमाकडून जबरदस्तीने मारहाण करून त्याच्या ताब्यातील मोबाईल आणि काही रोख रक्कम ही एका अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याबाबतची घटना घडल्याने तसा गुन्हा हा धुळे तालुका पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आलेला होता। ज्यावेळेला या गुन्ह्याचा सखोल तपास करण्यास सुरुवात केली त्यावेळेला वसीम सलीम रंगरेज नावाचा आरोपी त्यामध्ये असल्याचं निष्पन्न झालं होतं आणि आम्ही त्या आरोपीला तात्काळ ताब्यात घेऊन त्याच्याकडून या गुन्ह्यामध्ये जे काही चोरीला गेलेली रोख रक्कम आणि मोबाईल फोन आहे हे हस्तगत केलेले आहेत आणि त्याला अटक देखील केलेली आहे। त्याला मान्य न्यायालयासमोर आज हजर करणार आहोत। ही जी काही कामगिरी आहे ती धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाने माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे सर, अप्पर पोलीस अधीक्षक काळे सर आणि उपविभागीय पोलीस अधीक्षक श्री बांबळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली केलेली आहे।